पत्रकार परिषद रखी गई है। पिछले कुछ दिनों में मैं सोशल मीडिया के माध्यम से कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, सेकुलर पक्ष जो है उनसे अलायंस करके उदगीर नगर परिषद की निवडणूक अपन अलायंस में लड़ेंगे, ऐसा मैं उनको आह्वान करके विनती किया था। उधर से माध्यम से ऐसी बात आई कि कांग्रेस वाले भी बोल रहे नगर अध्यक्ष हमारा दो, राष्ट्रवादी वाले भी बोल रहे नगर अध्यक्ष हमारा दो, और उदगीर की जनता का जो कॉल है, जनता एमआईएम को सेकंड नंबर पे जो चुन के दी थी, उदगीर के जनता का आदर करते हुए एमआईएम को नगर अध्यक्ष पद देना, ऐसा हमने उनको विनती किया है। अभी एक बार आपके माध्यम से मैं ये समविचारी सभी पक्षों को विनती करता हूं कि अभी एक बार आप सोचो, जातिवादी संगठनों को बाजू रखने के लिए एक बार तुम एमआईएम का साथ दो। कांग्रेस वाले जैसे कि हैदराबाद में जुबली हिल्स में हमने कांग्रेस के उम्मीदवार को पाठिंबा दिया, कांग्रेस वाले हमको बी टीम मत बोलो, हम तुम्हारे साथ लड़ने के लिए तैयार है। उदगीर में अल्पसंख्यक समाज, दलित समाज ज्यादा है, उनके वोटों का आदर करते हुए आप एमआईएम को नगर अध्यक्ष पद देना, ऐसे हम आपसे अपील करते हैं। उदगीरच्या नागरिकांनी निर्णय असा घेतलेला आहे, महामानवांच्या विचारासोबत उदगीरची जनता राहणार आहे, फुटकळ गल्लीतल्या नेत्याच्या सोबत राहणार नाही। आणि उदगीर शहराची जी सामाजिक संरचना आहे ते समतावादी पुरोगामी विचाराच्या महामानवाच्या विचाराशी जुळणारी आहे। आणि तो सगळा बेस काँग्रेसचा असल्यामुळे, मुस्लिम समाज जागृत आणि राष्ट्रभावनाने असल्यामुळे राष्ट्रीयताला प्राधान्य देऊन इतर कोणत्याही फाट्याकडे न जाता एकतर्फी देशभरात काँग्रेस सोबत आहे। एक आणि जे विचार 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मांडले त्या विचारावर चालणारा एकमेव पक्ष काँग्रेस असल्यामुळे लिंगायत समाजाचाही तसा निर्णय झालेला आहे। मराठा समाज छत्रपती शिवराय शाहू महाराजांच्या विचारावर ठाम असल्यामुळे तो काँग्रेस सोबतच राहणार आहे। दलित समाज बाबासाहेबांच्या विचारावर ठाम आहे, अण्णाभाऊंच्या विचारावर ठाम आहे। पण त्या दोन्ही समाजांनी जे दलितांवर आणि संविधानावर आक्रमण करण्याचं काम षडयंत्र देशामध्ये संघ आणि भाजपा करतायत, त्याच्या विरोधात ठामपणे भाजप आणि भाजपचे चोर पार्टनर ह्या सगळ्यांना बाजूला सोडून प्रखर राष्ट्राभिमानी असणाऱ्या आणि 18 पगड जाती धर्मांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या काँग्रेस सोबतच चालण्याचा विचार जनतेने निर्धार पक्का केलेला असल्यामुळे तुम्ही लिहून घ्या, उदगीरची नगरपालिका आणि उदगीर तालुक्याची पंचायत समिती, लातूर जिल्हा परिषद वर काँग्रेसचा तिरंगा फडकणार आहे। बाकी ह्यानी इकडे गेला, त्याने तिकडे गेला, ह्यानं गेला, त्यानं गेला, ही सगळे पॅरासाइट पक्षाच्या जीवावर जगलेले आहेत। अशोक चव्हाण गेल तर नांदेडचा अडायने, आणि कुठलं कुणाचं सांगला होतं, त्याच्यामुळे कुणाच्या जाण्या येण्यानं 150 वर्षाच्या ह्या पक्षाला ते मात्र फरक पडणार नाही। विचार काँग्रेसचे जनमानसात रुजलेले आहेत। इथं चंद्रशेखर भोसले साहेबांची परंपरा घेऊन प्रीतीताई बसलेले आहेत, त्यांच्याच तालमीत तयार झालेले कल्याण पाटील आहेत। कादरी साहेबांची परंपरा घेऊन डॉक्टर अंजुम कादरी मॅडम आहेत। साहेबासारखा सगळ्याला मंजूर असलेला शहराध्यक्ष आहे। श्रीकांत पाटलासारखं उमद नेतृत्व आहे। रामेश्वर भाई आहेत। पद्माकर उदगीरेंसारखा एक उत्तम संघटक माणूस आहे। आणि अनेकांची टीम, मग ते संतोष बिराददार असतील, मधुकर येकुरगेकर असतील, अनेक चांगल्या 101 शिवाजी अण्णा हुडेंचं सक्रिय मार्गदर्शन आणि सहकार्य खांद्याला खांदा लावून इथं सर्व दत्तीनं बारूद भरून काँग्रेस रेडी आहे। निवडणूक जाहीर होत्या, धमाके कसे होतात बघा। तुम्ही विचारावर लढायला तयार असाल, आडा घालून ऑफर देणं ही काही कामाची गोष्ट नाही। तुम्ही समाजाच्या हिताला, उदगीर शहराच्या हिताला प्राधान्य देऊन मोकळी ऑफर दिल्यावर आम्ही निश्चितच विचार करू। आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचंय, आम्हाला संघटन में शक्ती आहे हा मंत्र काँग्रेसचा महात्मा गांधीजींनी दिलेला, संघटनेच्या बळावर इंग्रजाला आम्ही पळविलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला बेरजेचं राजकारण करायचंय, पण ऑफर आडा टाकून नसते की तुमची ताकद गेली आहे मग असं करा तसं करा, असे आणि एक प्रेसमध्ये ऑफर देत असतात। ही पद्धत झाली त्यांची ऑफर द्यायची पद्धत नाही। माझी त्यांना नम्र विनंती हात जोडून की राष्ट्रहितासाठी 18 पगड जाती धर्माच्या कल्याणासाठी तुम्ही सरळ मोकळ्या मनानं दिल खोल के हमारे साथ आओ, हम साथ लेके चलने को तैयार हैं। दिल से बिगर स्वार्थ के
उदगीर के हित के लिए जो आना चाहता है उन सबको अन्ना इकडेच आहे या बाईक चालू आहे. तर उदगीर के हित के लिए जो आता है उन सबको साथ में लेकर के चलने की बड़े दिल के साथ कांग्रेस की तैयारी है. लेकिन सामने वाले ने साफ दिल के साथ आना, कोई शर्त होती नहीं प्यार में, ये नहीं बोलना है माया में.